नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या कुरडया. आपण इथे गहू भिजत न घालता किंवा गहू न वाटता चीक तयार करून मस्त अशा तुम्हाला मी इथे रव्याच्या कुरडया करून दाखवणार आहे. मस्त अशा ह्या कुरडया खुसखुशीत बनून तयार होतात आणि करायला ही रेसिपी एकदम सोपी पद्धतीने मी इथे तुम्हाला करून दाखवलेली आहे. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी बरोबर अर्धा किलो रवा घेतलेला आहे. हे माझं भांड बरोबर अर्धा किलोचं आहे. बघू शकता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार 1 किलोच्या सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जितके बनवायचे असेल तितक्या. इथे मी अशा पद्धतीचा बारीक रवा वापरलेला आहे. जो अगदी 0 नंबरचा रवा असते तो इथे मी वापरलेला आहे. यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे. हा रवा मी आता एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे. अशा पद्धतीचं एखादं पसरट भांड किंवा पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही हा रवा भिजत घालू शकता. यामध्ये आता आपल्याला भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 3 ते 4 ग्लास यामध्ये पाणी घालून घेणार आहे. हा रवा आता आपल्याला अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला पाणी घालून झाल्यावर हा रवा असाच ठेवायचा आहे आणि रवा खाली बसला की पाणी अगदी वर येते. ते पाणी आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. मी आता यावर झाकण ठेवून हा रवा मी आता रात्रभर असाच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला यावरचं पाणी काढायचं आहे आणि परत त्यामध्ये दुसरं पाणी टाकून 3 दिवस आपल्याला रवा हा भिजवून घ्यायचा आहे. आपल्याला यामधलं रोज सकाळ संध्याकाळ पाणी बदलायचं आहे आणि 3 दिवसानंतर बघू शकता तुम्ही छान माझा इथे रवा भिजलेला आहे. आपल्याला इथे मस्त असा रव्याचा चीक मिळतो. आपल्याला जर सकाळी कुरडया करायच्या असतील तर रात्री किंवा सकाळी पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 तासानंतर यावरचं पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने आपल्याला रवा येईपर्यंत यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा पांढरा शुभ्र हा रव्याचा चीक आपला बनून तयार झालेला आहे. छान असा आपल्याला हा आता एकजीव करून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला चीक मोजण्यासाठी घरातील कोणतंही एक भांड घ्यायचं आहे. इथे मी आता अशा प्रकारचं एक पातेलं घेतलेलं आहे. याच पातेल्यानं आपल्याला चीक मोजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यानेच जेवढं चीक आला तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला कुरडया करताना चीक मोजूनच घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आपलं इथे आता एवढं भांड भरलेलं आहे. एवढंच आपण कुरडया करण्यासाठी पाणी घेणार आहोत. इथे मी आता हा जो चीक आहे वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. नंतर याच भांड्याने मी एवढं पातेलं भरून पाणी घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे मी जितका चीक भरलेला होता तितकंच पाणी घेतलेलं आहे. जास्त पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही, नाहीतर आपल्या ज्या कुरडया असतात त्या पातळ होऊ शकतात किंवा अशा कुरडया करताना
एकामेकाला चिटकू शकतात. त्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये आपलं जे पाणी घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. इथे मी आता पोहे खाण्याच्या चमच्यानी पाऊण चमचा मीठ घालून घेणार आहे. जास्त मीठ यामध्ये आपल्याला घालायचं नाही. व्यवस्थित असं मीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता अगदी पोहे खाण्याच्या चमच्यानी 1 चमचा भरून तेल घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाण्याला मस्त अशी दणदणून उकळी काढून घ्यायची आहे. इथे आता आपल्या पाण्याला उकळी आली की आपल्याला इथे गॅस मीडियम करायचा आहे. त्यानंतर इथे मी चीक घाटण्यासाठी लाटणं घेतलेलं आहे. तुम्ही चमचा सुद्धा वापरू शकता. पण लाटण्याने छान असं चीक घाटल्या जाते. त्यानंतर आपल्याला एका हाताने लाटणं फिरवायचं आहे आणि एका हाताने आपल्याला यामध्ये चीक घालत राहायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. इथे आता आपल्याला चीक घाटताना गॅस आपल्याला इथे मोठा सुद्धा ठेवायचा नाही आणि खूप जास्त कमी सुद्धा करायचा नाही. मीडियम गॅसवर आपल्याला हे चीक छान असं हटवून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला कंटिन्यू अशा प्रकारे लाटणं फिरवत राहायचं आहे, नाहीतर लगेचच यामध्ये गुठळ्या तयार व्हायला लागतात. बघू शकता तुम्ही इथे आता आपला चीक हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे. बघू शकता तुम्ही इथे मी 2 ते 3 मिनिटं चीक छान असा हटवून घेतलेला आहे. इथे आता आपला चीक अर्धवट शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे थंड्या पाण्याचा हात घेऊन यावर अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे चीक आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हा चीक असाच शिजवून घ्यायचा आहे. गॅस इथे आपल्याला मात्र एकदम मीडियम करायचा आहे. मीडियम गॅसवर हा चीक आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. इथे आता 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपल्या चिकाचा रंग सुद्धा बदललेला आहे. परत मी हा चीक छान असा हलवून घेणार आहे. इथे चीक मला थोडासा कच्चा वाटते. परत मी हा चीक 2 मिनिटं असाच झाकून ठेवणार आहे. इथे मी आता मीडियम आकाराचं जो सोऱ्याचं पान असते ते घेतलेलं आहे. तुम्ही जे अगदी 0 नंबरचं असते ते सुद्धा घेऊ शकता. बघू शकता तुम्ही 2 मिनिटानंतर आपला चीक इथे छान असा शिजलेला आहे. हाताला पाणी लावून आपल्याला अशा प्रकारे चीक चेक करायचा आहे. अगदी हातावर गोळी तयार होत असेल चिकाची तर आपला चीक अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. इथे मी आता सोऱ्यामध्ये थोडा चीक भरून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या मस्त अशा कुरडया पाडून घ्यायच्या आहे. इथे आता आपल्याला कुरडया होईपर्यंत यावर झाकण ठेवून गॅस सुद्धा आपल्याला मीडियम चालूच ठेवायचा आहे आणि चीक गरम असतानाच आपल्याला याच्या कुरडया पाडून घ्यायच्या आहे. इथे मी आता अशा प्रकारचं एक ताट घेतलेलं आहे. यावर मी आता कुरडया टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे मी आता अशा प्रकारच्या कुरडया टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या छोट्या किंवा मोठ्या कुरडया टाकून घेऊ शकता. अशा पसरटच कुरडया घालायच्या म्हणजे पटकन अशा त्या उन्हामध्ये सुकतात.
इथे मी आता अशाच प्रकारे सर्व कुरडया तयार करून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी प्लॅस्टिकवर किंवा कशावरही तुम्ही या कुरडया तयार करून घेऊ शकता. दुसऱ्या ताटावर सुद्धा मी अशाच प्रकारे सर्व कुरडया बनवून तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे माझ्या छान अशा मस्त कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. इथे आता आपल्याला मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये ह्या कुरडया सुकून घ्यायच्या आहे. एक साईड सुकली की लगेच दुसऱ्या साईडने पलटून कुरडया मी इथे आता मस्त अशा 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या इथे कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. अर्धा किलो रव्यामध्ये आपल्या इथे भरपूर साऱ्या कुरडया बनवून तयार होतात. इथे आता आपण कुरडई छान अशी तळून सुद्धा बघू. त्यासाठी मी इथे सर्वात आधी तेल गरम करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही कुरडई पांढरी शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुललेली आहे. दुसरी सुद्धा इथे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. मस्त अशा आपल्या ह्या कुरडया खुसखुशीत बनून तयार झालेल्या आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.